तर आम्ही चाललो ओम आहे. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. सो आम्ही आता आज आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे, तर त्यामुळे आम्ही चाललोय मंदिरात. सो महादेवाला पाणी चढवायला. आणि आज पहिली शिवामूठ आहे तांदळाची. सो तांदूळ पण चढवूया. सो देवाला आपण जेव्हा तांदूळ वाहतो, तेव्हा देव आपल्याला लक्ष्मी देतो, असं म्हणतात. मला दिली. मला ऑलरेडी दिली. थँक यू. आता वेगळी लक्ष्मी पाहिजे. अच्छा. ठीक आहे, ठीक आहे. आपलं महादेव सगळं ऐकतात. बिचारे खूप भोळे आहेत. सो जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया देवाचं. मी छान अशी रेडी झालेली आहे. बाय द वे, थांबा मी दाखवते बॅक कॅमेराने. सास हिरवी साडी घातली आहे, हिरव्या बँगल्स घातल्या आहे आणि छान अशी रेडी झाली आहे. सो जाऊया मंदिरात आणि देवाचं दर्शन घेऊया. मी वेगळी टिकली लावली, कशी वाटते? सुंदर वाटते एकदम. खरं सांग. हा ना, मॅच होते तुझ्या त्या साडीच्या बॉर्डरला. पण दरवेळेस मी ना गुलाबी म्हणते, गोल लावते. यावेळेस मी अशी थेंबाच्या आकाराची लावलेली. काहीतरी वेगळं ट्राय करू म्हटलं, नेहमी नेहमी काय तेच तेच. पाऊस चालू आहे म्हणून थेंबाच्या आकाराची. हा, पावसाळा आहे म्हणून थेंबाच्या आकाराची. करेक्ट करेक्ट. खूप दिवसांनी मी साडी घातली, तर तुला काही असं वाटलं नाही का माझ्याबद्दल? छान दिसते बोललो तर मी किती वेळ सांगू तुला. केव्हा बोलला शहाणा? किती सुंदर दिसते असं म्हणून बोललो मी. तू नशील ऐकलं. थोडं जोरात बोल. खूप सुंदर दिसते साडीमध्ये. अजून काही? अप्रतिम, ब्युटिफुल, गोरी गोरी पान, छोटीशी बुटकीशी. गोरी तर नाही आहे. सावळी आहे. मी गोरा आहे, तू सावळी आहे. बरं, गोरं जर तुझ्यासारखं असणं आहे तर ठीक आहे. मी आहेच गोरा. माझं मन खूप जास्त गोरा आहे. हो, मग तुला काय म्हणायचंय? माझं मन काळ आहे. मी तर बोललो तुला, तू काय? गोरी असं. मन गोरी गोरी पान, मन बुटकीशी असं बोललो ना मी तुला. मन मनच म्हणतोय ना मी. चेहऱ्याने तर सावळी आहे तू. आना शाना. मग आम्ही मंदिरात गेलो. तिथे 4 शिवलिंग आहेत मंदिरामध्ये, धनेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये. एक जे मेनवाला आहे धनेश्वर महाराज जिथे असतात ते गाभाऱ्यामध्ये आहे आणि बाहेर 3 शिवलिंग आहे. त्यापैकी अजून एक मोठं आहे आणि बाकी 2 छोटेवाले आहेत. तर गाभाऱ्यात जायला तर आम्हाला काही भेटलं नाही कारण खूप जास्त गर्दी होती. सो त्यामुळे आम्ही ठरवलं की बाहेरच शिवलिंगची पूजा करून घेऊ, जे की नेहमी आम्ही तिथूनच त्याच शिवलिंगची पूजा करत असतो कायम. तो आम्ही तिथे शिवलिंगला पाणी चढवलं, बेल चढवला, शमीपत्र चढवलं आणि शिवमूठ पण वाहिली. त्यानंतर मग आम्ही गाभाऱ्याच्या बाहेर जो एरिया आहे तिथे येऊन बसलो आणि तिथे मस्तपैकी महिला मंडळ येऊन असं भजन करत होते. छान वातावरण झालं होतं, एकदम प्रसन्न वालं आणि आपले डॉगेश दादा पण बसलेले होते तिथे. आणि मग त्यानंतर ना मी घरी येऊन माझ्या घरच्या देवांची पूजा केली. माझ्याकडे पण पिंड आहे त्यांची, तर महादेवची पूजा केली. बेल चढवलं, फूल चढवलं, शमीपत्र चढवलं, असं सगळं काही केलं. मग मी घर आवरून घेतलं आणि त्यानंतर मला इतकी जास्त भूक लागली होती ना, उपवास असल्यामुळे मी काहीच नव्हतं खाल्लेलं सकाळपासून. सो मी एक नाही 2-3 बनाना खाल्लाय. आणि त्यानंतर मग ना नागपंचमीच्या तयारीला लागली. कारण आज आज नागपंचमी होती, तर त्यामुळे मला त्यांची पण पूजा करायची होती. ही माझी रांगोळी झालेली आहे. हे नागोबा काढलेले आहे. तर काय माहिती कसे एकदम परफेक्ट त्याने जमले, पण समजून घ्यायचं की ते नागोबा आहेत. आणि ही रांगोळी साधा यांची आपण पूजा करणार, त्यांना नैवेद्य दाखवणार, खीर आणि कानोल्यांचा, आणि मग संध्याकाळी मी उपास सोडणार. गाईज, खीर तयार आहे. ती जरा पांढरी दिसते कारण माझा जो गूळ होता ना, तो एकदम फिक्कावाला, असं साखर मिक्सवाला वाटत होता मला तो. पण ठीक आहे, जे काळा गूळ टाकतात ना तेव्हा याची चव एक नंबर लागते, गव्हाच्या खिरीची चव. सो जाऊ द्या, जे आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि तुम्हाला एक टिप देऊ का? म्हणजे गरज नाही आहे, पण ठीक आहे तिथे सांगते, की ना कोणती पण खीर जी आहे ना, एकदम टेस्टी बनवण्यासाठी, असं म्हणजे आपली खीर तर टेस्टीच बनते, पण अजून जास्त टेस्टी बनवण्यासाठी ना, त्याच्यामध्ये थोडीशी बडीशोप टाकायची, एकदम हाफ टीस्पून. एकदम आपण पोह्यात खायचा चमचा असतो ना, त्याचा हाफवाला. आणि त्याने एक नंबर चव होते. असं म्हणजे ना, लोक असे चाटून पुसून खातील अशी एवढी टेस्टी होते. नैवेद्य झालाय माझं तयार. खीर, लाह्या आणि दूध आणि कानुले आणि हे पूजा पण होऊन गेली नागोबांची. मस्त असं साधा सिंपल. सो मी आता कहाणी पण वाचून घेते. नागपंचमीची कहाणी येते या कहाणी संग्रह. या कहाणी संग्रहामध्ये नागपंचमीची कहाणी आहे. आज पहिला सोमवार आहे, त्याची कहाणी आहे, तर ते पण मी वाचून घेते.
मी घाबरले ना. मला भस्कर आला. काय बाबा डेंजर आहे हा तर. मी माझ्या याच्यामध्ये एकदम मग्न झाले व्हिडिओ बनवायला भस्करपासून. डेंजर. ठीक आहे चला मग. प्रकट हुए. हा प्रकट आहे. हम प्रकट हुए. आपकी उपासना से हम प्रकट हुए. अच्छा उपासना. हाँ, आपने जो व्रत रखा है हमारे लिए, हम उसके रिजल्ट में प्रकट हुए. अच्छा ठीक. थोडं मॉडिफाय होऊ शकतं का रिझल्ट? नाही थोडं अजून असं नाही. अजून बेटर होऊ शकतं का? नाही. कसा पाहिजे होता रिझल्ट म्हणजे? हा हा कसा पाहिजे होता रिझल्ट? कस- काय करायचं होतं मॉडिफाय? असं 6 पॅक ऍप वाला हा येतोय ऑन द वे. कसा बॉडी बिडी. बापा याची बॉडी बघा. शॉप नाही करायचा. हाय तरी का बॉडी दाखवायला नाही, मध्ये जास्त शोधतो नाही. नाही करा. घाबरून जाते सगळे लोक म्हणून नाही दाखवत. हा घाबरून जाते. मीच घाबरते तुला पाहून. मग तेच म्हणते तू घाबरली सगळे घाबरते हम्म. म्हणून नो. नाही तुला विदाऊट बॉडी पाहून मी घाबरते. नाही. बॉडी असली ना, देवपूजा करतात. हा. बॉडी असली ना की मला असं छान वाटेल. तू असा देव माणूस दिसशील. एक नागिन नागाची पूजा करते. कंटिन्यू. शडा तूच नाग आहे खरं तर. नवऱ्याला लोक साप म्हणतात माहिती का? तो साप आहे का नाग आहे का? तू नागिन आहे, पूजा कर. ना तर मी आता उपास सोडत आहे. त्याने तर खायला पण चालू करून दिलं. मला म्हटलं पण नाही की तू आधी खा मग मी खाते. खाते खाते हा पण मग मी सकाळपासून भुकी आहे तर असं- आवडला पटापट. मग काम आहे कॉल करायचं आहे जायचंय मला. असे असतात मतलबी नवरे. त्यांच्या पोटापुरती बघतात फक्त. सो गाईज मी आता खाते. उपास सोडते. चलो बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो बाय बाय.